मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात झाला। मुंब्रा दिवा दरम्यान लोकलमधून 13 जण खाली पडले। यातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। जखमींमध्ये 2 महिला प्रवाशांचाही समावेश आहे। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांजवळून गेल्या आणि यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग घासल्या गेल्या आणि 13 जण खाली पडले। या प्रवाशांना तातडीने आता रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले। 4 जणांचा मृत्यू झालाय तर जखमी 9 प्रवाशांवर ठाणे कळव्यामध्ये उपचार सुरू आहेत। तर कसा झाला अपघात आपण बघतोय। एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकल जवळून गेल्या। लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा ज्या आहेत ते एकमेकांना घासल्या गेल्या। लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणारे प्रवासी त्यानंतर खाली पडले। लोकलमधील 13 प्रवासी जखमी झाल्याची आता माहिती मिळते। तर मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यानची ही घटना आहे। तर या सगळ्या दुर्घटनेत किती मृत्यू झाले आपण ते बघतोय। केतन सरोज 23 वर्ष, राहुल गुप्ता, या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यांची नावं आपण बघतोय। विकी मुख्यदल वय वर्ष 34, जे रेल्वे पोलीस अधिकारी होते। आणखीन एक व्यक्ती ज्याचं नाव अद्याप कळलेलं नाहीये, ती अज्ञात व्यक्ती।